सर्वप्रथम सर्व संतांना वंदन करतो. सगळ्यांना जय श्रीराम. मातृशक्तीला प्रणाम. आम्ही सर्व महाआरती परिवार, रामजन्मोत्सव समिती व इतर संघटना सर्व मिळून हिंदू जनजागरण, हिंदू एकत्रीकरण या एकाच विषयावर मागच्या 13 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. हे काम करत असताना जातीपाती सोडून देऊ, हिंदू सारे एक हो हे मंत्र घेऊन आणि धर्मो रक्षिते रक्षता हे आपलं शास्त्रवचन, हे एक वचन आम्ही सोबत घेऊन काम करत आहोत. आज संपूर्ण भारतात, जसं याचा उद्देश मला सांगायचा आजच्या कार्यक्रमाचा, संपूर्ण भारतात आपला संत समाज रस्त्यावर उतरलेला आहे धर्माच्या रक्षणासाठी. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारताला सनातन राष्ट्र घोषित करण्यात यावं अशी ते मागणी आहे. तर म्हणून कुठंतरी माझ्या डोक्यामध्ये बराच असा विचार आला की याला समाजाकडनं पूरक असा पाठिंबा मिळाला पाहिजे आणि त्यासाठीच हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. परंतु 2 वेळेस तो पोस्टपोन झाला होता, त्यामुळं आता तिसऱ्यांदा आम्हाला तो पोस्टपोन करणं शक्य नव्हतं. म्हणून आजची तारीख आम्हाला न्यायालयानं त्यासाठी निवडावी लागली. आज आपण गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या या पावन भूमीवर दक्षिण गंगा मा गोदावरीच्या नाभिस्थानावरनं ही संकल्प सभा घेऊन ही चळवळ राष्ट्रीय करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. या ठिकाणी आज मी काही आमचे देगलूरहून सनातनचे स्वयंसेवक आलेले आहेत, वसमतहून आलेले आहेत, मालेगावहून आलेले आहेत. 5-6 गावातून मी मुद्दाम सगळ्यांना इथं बोलवलं होतं ते एवढ्यासाठी की हा कार्यक्रम त्यांनी इथं जर पाहिला तर त्यांनी आपापल्या गावी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करावा. ज्या योगे ही चळवळ जी आहे हळूहळू सगळीकडे महाराष्ट्रात सर्वदूर जाणे हा त्याचा उद्देश होता. आणि आज ह्या सभेच्या नंतर सुद्धा इथं जे सर्वजण उपस्थित आहेत त्यांनी आपापल्या जे छोटे व्हिडिओ 2-2 मिनिटाचे आम्ही क्लिप तुम्हाला पाठवू, काही फोटोज तुम्हाला पाठवू, ते तुम्ही आपल्या सर्व मित्रांना सर्वदूर, तुमचा एखादा मित्र सोलापूरला असेल, एखादा पुण्याला असेल, कोणी नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना ते पाठवायचे आहेत. त्याचा उद्देश एवढाच आहे की त्याच्याकडनं या गोष्टीमधून याचा प्रसार व्हावा आणि त्यांना कुठेतरी इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. त्यांना पण हे कळायला पाहिजे की असे कार्यक्रम होत आहेत, आपणही हा कार्यक्रम करावा. ह्या जाणीवेतून आपण हे सर्व आपण करूया. आणि माझ्या नक्कीच ह्याला कुठे ना कुठे हळूहळू पाठबळ नक्की मिळेल. आजही पाठबळ आहे असं मला वाटतं, परंतु मोठा कार्यक्रम नांदेडला असल्यामुळं आपल्याला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. भारत एक सनातन राष्ट्र आहे. आपण सुरुवातीला याच्यामध्ये 10 ते 12 मिनिटं सनातन म्हणजे नेमकं काय, कारण बऱ्याच वेळेस आपण जे काम करणारे कार्यकर्ते सर्व नागरिक असतो, आपल्याला सुद्धा सनातनच्या सर्व संकल्पना पूर्णपणे माहिती नसतात. म्हणून 10 ते 12 मिनिटं ते मांडण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर नक्की धोका सनातन धर्माला, देशाला आणि आपल्या संस्कृतीला कसा आणि कुठून आहे आणि त्यावर आपण काय केलं पाहिजे. सनातन म्हणजे नित्य नूतन काळाप्रमाणे बदलत जाणारी, सगळ्यांना घेऊन समोर जाणारी शाश्वत आणि वर्धिष्णू विचारधारा आहे. भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती, वैदिक संस्कृती, हिंदू संस्कृती हे सर्व एकमेकाला पूरक शब्द आहे. ही मानवतेची विचारधारा आहे. फक्त मानवाचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारी ही संस्कृती आहे. प्राणी, वनस्पती, निसर्ग, नदी, नाले, पर्वत, आपली संस्कृती पर्यावरण पूरक आहे. आपली संस्कृती निसर्गाचे आणि मानवाचे संतुलन करणारी संस्कृती आहे. म्हणूनच सनातन संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंबकम आपण मानतो. एवढेच नाही तर आपल्या संस्कृतीच्या प्रार्थनेचा शेवट धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो असा व्यापक अर्थाने होतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पशाध्यानामध्ये हेच आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट. सनातनी म्हणजे कोण? तर सर्व जैन, बुद्ध, शीख आणि सर्व इतर हिंदूमध्ये सर्वजण आले. वनवासी समाजाला, भटके विमुक्त जाती आल्या, अस्पृश्य आले, स्पृश्य आले, सगळं. जैन, बुद्ध, शीख हे सुद्धा आपण काही ठिकाणी आज मीडियामध्ये काही याच्यामध्ये चुकून त्यांना धर्म असं संबोधलं जातं. हे चुकीचं आहे. ते सनातन धर्माचेच एक अविभाज्य भाग आहे. सनातन धर्माची आपण जर एक सुंदर संस्कृतीची वेल आहे, त्या वेलीवर आलेले वेगवेगळ्या रंगाचे
जैन, बुद्ध, शीख ही सुंदर अशी फुलं आहेत. हे सनातन संस्कृतीच्या विचारधारेतूनच निर्माण झालेले आहेत. त्यांचे जे मूळ जे आहे ते सनातन संस्कृती आहे. हे मी नुसतं बोलत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला गुरु महाराजांची एक 2 ओळीची कविता आहे. सकल जगत खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदूक तुरक भाजे. याचा अर्थ असा आहे की गुरु महाराजांनी म्हटलंय संपूर्ण जगात खालसा पंथ त्याच्या कर्तृत्वाने प्रभावी ठरेल आणि हिंदू धर्म अजरामर होईल. म्हणजे त्यांनी खालसा हा पंथ स्पष्ट म्हणलेला आहे आणि हिंदू हा धर्म मानलेला आहे. म्हणजे शीख सुद्धा हे आपले अविभाज्य भाग आहेत. आणि परमपूज्य बाबासाहेबांनी संविधानामध्ये 125(2)B आर्टिकल मध्ये भारतातले प्रमुख 4 धर्म जे सांगितलेले आहेत, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आणि पारसी, ह्या 4 धर्माचा उल्लेख केलेला आहे. जैन, बुद्ध, शीख कुठेही उल्लेख केलेला नाही. इतर हिंदू असा शब्द वापरलेला आहे. आणि हिंदू कोड बिल तयार करताना जैन, बुद्ध, शीख व इतर हिंदू असे 4 जणांना मिळून हिंदू कोड बिल तयार केलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे सगळे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे अविभाज्य भाग आहेत. एवढंच नाही, बाबासाहेबांनी जी आपली संविधानाची मूळ प्रत होती त्याच्या प्रत्येक जो चॅप्टर होता त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी सनातन संस्कृतीचं एक चित्र होतं. त्या याला मार्मिक जो लागू पडतं ते चित्र बाबासाहेबांनी टाकलेलं होतं. दुर्दैवानं ते आपल्या मूळ प्रतीवरून हटवण्यात आलं. म्हणजेच सनातनी म्हणजे तिसरं कोणी नसून आपला पूर्ण हा समाज जो आहे, म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन आणि पारसी सोडला तर भारतात राहणार बाकी सगळं प्रत्येक जण हा सनातनी आहे. या ठिकाणी पंथ आणि संप्रदाय याच्यामध्ये बराच आपल्याला गोंधळ होतो. खरं तर रिलिजन हा शब्द, इंग्रजी शब्द फार संकुचित आहे. त्याला धर्म या शब्दाने आपण वापरतो, पण हे चूक आहे. रिलिजन या शब्दाचा डिक्शनरी शब्दाचा अर्थ पंथ किंवा संप्रदाय आहे. पंथ किंवा संप्रदाय म्हणजे याला एक संस्थापक असतो. जसा येशू हे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक आहेत, मोहम्मद पैगंबर हे मुसलमान धर्माचे संस्थापक आहेत. याला एक चौकट असते, याला एक नियमावली असते. ते नियम पाळणारा तो त्या धर्माचा, तो मुसलमान, तो नियम पाळणारा तो ख्रिश्चन, आणि जो नियम पाळणारा नाही तो त्या पंथाचा होत नाही. या उलट सनातन संस्कृतीमध्ये कोणी एक संस्थापक नाही, कोणती एक नियमावली नाही. उलट हजारो ऋषीमुनींचे विचाराचे पावित्र्य त्यामागे आहे. आस्तिकही हिंदू आहे, आपण नास्तिकालाही हिंदू म्हणून समजतो. मूर्ती पूजा करणाराही हिंदू आहे, मूर्ती पूजा न करणारा आमचा आर्य समाजही हिंदू आहे. कोणत्याही प्रकारची उपासना पद्धती पाळणारा हा हिंदू आहे. म्हणजे थोडक्यात हिंदू म्हणा, सनातन म्हणा, ही जीवन जगण्याची उत्तम विचारधारा आपण असं म्हणू शकतो. त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की ही सनातन संस्कृती, हा विचार हा आपल्या भारत देशापुरता मर्यादित नाही, जगातला प्रत्येक जणाला तो लागू पडतो. मानव धर्माचा तो विचार आहे खरा, प्रत्येक मानवाला लागू पडणारा तो विचार आहे. 1971 मध्ये केंद्र सरकारनं, जे आता माझ्या वयाचे असेल त्यांना कदाचित माहिती असेल, सुप्रीम कोर्टाचं सर्वात मोठं बेंच 11 जजेसचं हिंदू शब्दाची व्याख्या करण्यासाठी त्यावेळेस बसवण्यात आलं होतं. त्यांनी शेवटी असं उत्तर दिलं की आम्ही हिंदू या शब्दाची व्याख्या करू शकत नाही. हिंदू ही एक विचारधारा आहे, ती एक जगण्याची उत्तम कला आहे. खरा धर्म म्हणजे आपल्या शास्त्रांना सांगितलेलं आहे, यतो अभ्युदयनी श्रेयस सिद्धी स धर्म, ही एक व्यापक कल्पना आहे. म्हणजे जो विचार माणसाचं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण करतो त्याला थोडक्यात धर्म असं म्हणतात. धर्माला अनेक बाजू आहे. धर्म म्हणजे धारणा, धर्म म्हणजे बंधनाचा स्वीकार, धर्म म्हणजे शुचिता, धर्म म्हणजे त्याग, धर्म म्हणजे जे का रंजले गांधले त्यांची सेवा करणे, धर्म म्हणजे बुद्धीचा विकास, धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे, धर्म म्हणजे विवेक, विवेक म्हणजे हृदय आणि बुद्धी याच्या एकतानेतून तो जो विचार येतो त्याला विवेक असं म्हणतात. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे अनेक आपण गुणधर्म सांगू शकतो. हे सर्व विचार सत्य आहे पण पूर्ण सत्य नाही, कारण धर्म हा हिऱ्यासारखा आहे, त्याला अनेक पैलू आहेत. तुम्ही ज्या पैलूतून पासाल त्या पैलूतून तुम्हाला तो रंग वेगळा दिसेल. म्हणून धर्माची जर व्यापक व्याख्या करायची असेल, धर्मामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी येतात.
आत्मगौरव, परगौरव, सृष्टी गौरव आणि ईशगौरव. आत्मगौरव म्हणजे मी काळा असेल, मी गोरा असेल, मी बुटका असेल, मी उंच असेल, मी कमी बुद्धीचा असेल, मी खूप हुशार असेल, परंतु मी हलका नाही, मी तुच्छ नाही, दुबळा नाही, लाचार नाही, कारण मी प्रत्यक्ष भगवंताचा अंश माझ्यामध्ये आहे. भगवंत माझ्या सोबत आहे. मी काही पण करू शकतो, यश हे येणारच. हा आत्मविश्वास ज्यावेळेस आपल्याला असतो त्याला आत्मगौरव असं म्हणतात. परगौरव, स्वामी समर्थानं म्हटलेलं आहे, आपणास चिमटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखत जावे. म्हणजे याला अद्वैत म्हणतात आपल्या संस्कृतीमध्ये. म्हणजे मी जसा आहे तसा दुसरा आहे, म्हणजे तो सुद्धा ईश्वराचाच अंश आहे. त्याचाही तुम्ही गौरव करा. त्याच्यात आणि माझ्या ईश्वराचे नाते आहे ही समज आपल्यात आली म्हणजे आपल्याला परगौरव समजला. सृष्टी गौरव हे पूर्ण सृष्टी, फक्त मानवजात नाही तर प्राणी, वनस्पती, निसर्ग, नाले, पर्वत, डोंगर ही सर्व ईश्वराची निर्मिती आहे. हे समज आम्हाला आल्यानंतर म्हणून भूतदया म्हणून आपण सर्व प्राणी मात्राची काळजी घेणे आणि निसर्गाची काळजी घेणे ही विचारधारा जेव्हा आम्हाला मनामध्ये रुजते, तो आपल्या त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण सृष्टी गौरव समजू शकलो. ईशगौरव, ईशश्रद्धा, ईश्वरावर प्रेम, प्रत्येकात ईश्वर आहे ही समज आपली दृढ झाली पाहिजे. ईश्वरामुळेच माझं कार्य चालतं, शरीर चालतं. भगवंत माझ्या हृदयस्थ आहे, तो माझा वर्किंग पार्टनर आहे. हे बुद्धीप्रमाणे जोपर्यंत माझ्या बुद्धीत आलं त्या दिवशी मी खऱ्या अर्थानं ईशगौरव समजलं. या ठिकाणी धर्म आणि संस्कृतीमधला एक छोटा फरक मी सांगू इच्छितो. जसं आपण म्हटलं, ही जी विचारधारा आहे ही विचारधारा घेऊन चारित्र्यवान, श्रद्धा असलेले अनेक जीवन आपण निर्माण करायचा प्रयत्न करतो, त्यांचं संवर्धन करतो, त्याचं पोषण करतो, त्यांचं उन्नतीकरण करतो आणि तशी समाज रचना करायचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, म्हणजे व्यष्टीकडून समष्टीकडे जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला संस्कृती असं म्हणतात. सनातन संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. कशासाठी? आपण छोडक्यामध्ये काही त्यातल्या गुणधर्माचा मी म्हटलं जसं अनेक आहेत, पण काहीचा मी उल्लेख करतो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रवृत्ती व निवृत्तीचा सुरेख संगम आपल्या संस्कृतीमध्ये आहे. वसुदैव कुटुंबकम ही शिकवणारी आपली संस्कृती आहे. अहम ब्रह्मास्मी ही शिकवणारी आपली संस्कृती आहे. मूर्तीपूजा हे साधन आहे, साध्य नाही ही सांगणारी आमची संस्कृती आहे. भक्ताचा त्रिवेणी संगम आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे जो कोणताही भक्त फक्त ज्ञानयुक्त असेल, फक्त कर्मयुक्त असेल, फक्त भक्तियुक्त असेल तर भगवंतांनी त्याला पांगळा भक्त म्हणलेला आहे. तिन्हीचा संगम असेल तर तो पूर्ण भक्त आणि तो भगवंताला आवडतो. भक्ती व उपासना स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. मला शिक्षा कर असं सांगणारी जगातली एकमेव संस्कृती ती आपली सनातन संस्कृती आहे. जीवो जीवस्य जीवनम, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगू द्या. तुम काफी रे सर तनसे जुदा करो ही आपली विचारधारा नाही. म्हणून या सनातन संस्कृतीचे आपले अनेक गुणधर्म आहेत, त्यापैकी मी काही उल्लेख केला. या ठिकाणी फक्त प्रवृत्ती आणि निवृत्तीवर मी दोन शब्द थोडे जास्त सांगू इच्छितो. तुम्ही जगाचा आणि इतर कोणत्याही धर्माचा आणि संस्कृतीचा जेव्हा विचार करता तेव्हा बऱ्याच वेळेस आपल्याला असं आढळून येतं की या जगामध्ये अनेक वेळेस प्रवृत्तीनं एक टोक गाठलं एका बाजूचं. म्हणजे घड्याळाचा जो लंब कसा असतो, एकदा या बाजूला जातो, एकदा या बाजूला जातो. तर जगामध्ये बऱ्याच संस्कृतीमध्ये हा प्रवृत्ती टोकाला गेली. कर्म हेच सगळं काही आहे, भक्तीला काही जागाच नाही. आणि बऱ्याच वेळेस हा लंबक दुसरीकडे गेला, निवृत्ती. काही कर्माला महत्व नाही, फक्त ईश्वरोपासना. तर परंतु या दोन्हीचा सुरेख संगम जो आहे तो फक्त आपल्या संस्कृतीत पाहायला मिळतो, जे की आपले 4 आश्रम आहे. आपण आपल्या आश्रमाचा अभ्यास करत नाही, पण अतिशय सुंदर असं मिश्रण आपल्या त्या 4 आश्रमाजवळ आहे. पहिलं जे ब्रह्मचर्य आश्रम, त्याच्यामध्ये फक्त ज्ञान संपादन करायचं आहे. रस आश्रम असताना या ठिकाणी जसे म्हटलं प्रवृत्ती म्हणजे पुरुषार्थ, याला जास्त 80 ते 90% महत्व आहे आणि परमार्थाला 10% महत्व आहे. तिसरं आपलं जे आहे वानप्रस्थ आश्रम. बऱ्याच जणांना आपल्याला त्याची कल्पना येत नाही वानप्रस्थ म्हणजे काय. 61च्या नंतरचं जे आहे ते वानप्रस्थ म्हणजे तुम्ही, तुमचे मुलं मोठे झालेले आहेत, ते कामाला लागलेले आहेत, त्यांचं लग्न झालेले आहे, ती जी वयाची अवस्था आहे
ती आपण साजरी करतो 61, पण आपल्याला त्याचा खर्च मार्मिक अर्थ माहित नाही. तो मार्मिक अर्थ असा आहे की आता जसं म्हटलं की ग्रहस्थाश्रमामध्ये तुम्हाला संसार सुंदरच करायचा आहे. रडका संसार आपल्या संस्कृतीने सांगितलेला नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांची सेवा करायची आहे, तुम्हाला तुमच्या बायकोला प्रेम द्यायचं आहे, तिचे लाड करायचे आहेत, मुलांचे लाड करायचे आहेत, पैसा भरपूर कमवायचा आहे. जगातली एकमेव संस्कृती आहे की जिथे पैसा कमवायला कधीच विरोध केलेला नाही. फक्त समोर नंतर 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत संस्कृतीमध्ये. तो पैसा जो तुम्ही कमावलेला आहे तो समोरच्या दारांना हत्तीवर घेऊन यायची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे वाम मार्गाने पैसा कमवू नका, लोकांना त्रास देऊन लोकांना हे करून पिळवणूक करून पैसा कमवू नका, एवढंच सांगितलेलं आहे. आणि पैसा तुम्ही कमावल्यानंतर त्याच्यातला भाग तुम्ही समाजासाठी देण्यासाठी शिकायला पाहिजे. त्याला नचिकेत वृत्ती म्हणतात की माझा जन्म जो आला आहे तो घेण्यासाठी झालेला नाही, तो देण्यासाठी झालेला आहे. ही नचिकेत वृत्ती तुमच्यामध्ये यायला पाहिजे. तर अशा आपण जर पाहिलं, आणि जसं मी म्हटलं की ह्या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की गृहस्थाश्रम हे महत्वाचं आहे कुटुंबासाठी. जर तो गृहस्थ चुकीच्या मार्गाला लागला तर त्याचं कुटुंब कोलमडतं, म्हणजे एक संस्था खराब होती. परंतु वानप्रस्थामध्ये काय होतं, त्याला 80% वेळ शास्त्रानं धर्मासाठी आणि देशासाठी द्यायला सांगितलेलं आहे. वित्त 10% सांगितलेलं आहे, पण वेळ, मन, बुद्धी आणि शक्ती हे वानप्रस्थामध्ये तुम्ही 80% समर्पण करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे वानप्रस्थ बिघडला तर समाज बिघडतो, संस्कृती बिघडते आणि देश बिघडतो. म्हणजे वानप्रस्थ हा 3 गोष्टीचा कणा आहे. म्हणजे आपण त्या दृष्टीने जर पाहिलं तर वानप्रस्थ जास्त महत्वाचं आहे. परंतु आज आपले वानप्रस्थी आपण काय समजतो, टाइमपास. मी रिटायर झालो, आता काय करतो काय नाही, टाइमपास करतो. हे अतिशय चुकीचं आहे. आपल्या जीवनातला हा महत्वाचा भाग आहे. आपल्या देशावरचं रण, समाजाचं रण, देशाचं रण, धर्माचं रण फेडण्याची ही वेळ आहे. यावेळेस मी उलट कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे. म्हणून आपली सनातन संस्कृती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. जसं म्हटलं इतर काही गुणधर्म आहेत, जसं निष्काम कर्मयोग म्हटलं, हे आपल्या गीतेमध्ये फक्त आपल्या गीतेमध्येच आहे. गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. म्हणजे योगस्थ होऊन तू कर्म कर, समर्पण भावनाने कर्म कर, यायोगे तुला कर्माचं बंधन लागणार नाही. त्यासाठी एक 4थ्या अध्यायात भगवंतांनी श्लोक पण दिलेला आहे, तस्मात असक्त सततम कार्यकर्म समाचार असक्तोही आचरण कर्म परम आपनोती पुरुष. म्हणजे तुम्ही निष्काम कर्म केल्यास आपोआप मोक्षपदी प्राप्त होता असं भगवंताला सांगायचं आहे. बुद्धिप्रामाण्य 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यतरम मया विमृश्य येते आशेन यथा इच्छिसी तथा करू. भगवंताने अर्जुनाला पूर्ण ज्ञान दिल्यानंतर असं म्हटलं की आता मी तुला संपूर्ण ज्ञान मी दिलेलं आहे. आता तू तुझ्या बुद्धीला आणि मनाला पटेल असा निर्णय तुला स्वतःला घ्यायचा आहे. मी सांगितलं म्हणून तुला काही करायचं नाही. किती मोठी गोष्ट आहे. भगवंत स्वतः म्हणतायत की मी सांगितलं म्हणून काही करू नको, तू तुझ्या बुद्धीला आणि मनाला पटेल असा तू निर्णय घे. जगामध्ये एवढी सुंदर मानवाच्या बुद्धीला महत्व देणारी दुसरी कोणतीही संस्कृती नाही. इथे तुमच्या बुद्धीला महत्व दिलेलं आहे. म्हणून हे बुद्धिप्रामाण्य म्हणून जे आहे ते आपल्या संस्कृतीमध्येच आहे, दुसरं कोणाकडेही नाही. मूर्तीपूजेवरून बऱ्याच वेळेस आपल्याला नावं ठेवण्यात येतात, कारण त्याच्यातलं मर्म ज्यांना कळालं नाही ते नावं ठेवतात. मूर्तीपूजा हे साधन आहे, हे जर मनामध्ये पक्क बसलं ते साध्य नाही. मध्ये काही काळ असा आला होता की अतिरेक झाला, म्हणून त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घडल्या. पण मूर्तीपूजा हे एक साधन आहे, साध्य नाही. भक्ताच्या सुरुवातीच्या अवस्थेत मूर्तीपूजेचा एकाग्रतेसाठी सकारात्मक उपयोग होतो आणि भक्तीमध्ये एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर त्याला ती भक्ती मूर्तीपूजा सोडायची आहे. जसं आपण गणपतीचं विसर्जन करतो, मूर्तीपूजा सोडायची नाही, तर मनातली जी भगवंताची ती आकृती आहे त्याचं सुद्धा त्याला विसर्जन करायचं आहे, मग समोर भक्तीकडे वळायचं आहे. म्हणून मूर्तीपूजा हे 100% मानवीय मानसशास्त्रावर आधारित विज्ञान आहे, थोतांड नाही. बरेच जण त्याला थोतांड म्हणतात, अतिशय चुकीचं आहे. परफेक्ट सायन्स आहे, सायकोलॉजिकल सायन्स, परफेक्ट ह्युमन सायकोलॉजिकल सायन्स. म्हणून त्या अर्थानं आपण मूर्तीपूजा समजून घेतली पाहिजे. आपल्याला भक्ती आणि उपासना स्वातंत्र्य आहे. कोणी गणपतीची पूजा करतं, कोणी लक्ष्मीची पूजा करतं, कोणी बालाजीची पूजा करतं, कोणी
देवी आईची पूजा करतं, वेगवेगळ्या देवीची वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपासना करतो. कारण सनातन संस्कृती 2 अवस्था परमेश्वराच्या मानते. पहिली अवस्था आहे निर्गुण निराकार, दुसरी अवस्था आहे सगुण साकार. निर्गुण निराकार ही शाश्वत अवस्था आहे. सगुण साकार ही भक्ताच्या भक्तीचे सामर्थ्य आहे. म्हणजे तो भक्त आपल्या भक्तीच्या उंचीवर एवढा जातो, तो त्या भक्तीच्या शक्तीनुसार भगवंताला साकार रूप द्यायला तो एक भाग पाडतो. आणि अशा अर्थाने आपल्याकडे ती सगुण साकार ही कल्पना आलेली आहे. आपल्या हजारो ऋषीमुनीने तप करून जे भगवंताचं रूप त्यांनी स्वतः त्या क्षणी अनुभवलं असेल, त्या रूपात आपल्याकडे वेगवेगळ्या उपासना पद्धती आलेल्या आहेत. म्हणजे उपासना पद्धतीत फरक आहे, तुमच्या भक्तीमध्ये काहीही फरक नाही. आपली संस्कृती एकेश्वरवादीच आहे. परमेश्वर एकच आहे, ओंकार स्वरूप परब्रह्म असं त्याला आपल्या सनातन संस्कृतीत संबोधलेलं आहे. आज चुकीच्या पद्धतीनं देव आणि ईश्वर याच्यातला फरक दाखवला जात नाही. आपण देव म्हणजेच ईश्वर असं मानतो. देव हा वेगळा शब्द आहे, ईश्वर किंवा परमात्मा हा पूर्णपणे वेगळा शब्द आहे. देव याचा अर्थ असा आहे, देव माणूस किंवा संत माणूस. म्हणजे जे भक्त आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने एका विशिष्ट उंचीवर जातात, त्यांना ती पदवी, जसं पदवी देतो संतांना आपण, तशी ती देव ही पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. आणि त्यांना एक त्या ठिकाणी विशिष्ट जिम्मेदारी दिलेली आहे, अशी संकल्पना आहे. म्हणून आपण 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, इंद्र, प्रजापती असे एकूण 33 देवता मानतो. 33 कोट म्हणजे 33 प्रकारच्या. म्हणजे हे उन्नत अवस्थेतले भक्त आहे. परमेश्वर वेगळा, देव वेगळा. देव या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये घेतलेला आहे. आणि या देव म्हणजे हे उन्नत अवस्थेचे आपल्या समाजातील आपल्यासारखेच आपले दुसरे भाऊ आहेत, जे उन्नत अवस्थेत गेलेले आहेत. याला या संज्ञेला अनेक पैलू आहेत. म्हणजे यांच्या आपण जर अशा व्यक्तीचं चारित्र्य पाहिलं तर त्याच्यात काय काय दिसू शकतं. जीवनाला क्रीडा मानणारे ते देव, व्यवहार शिकवतो ते देव, विशुद्ध हेतूने ज्याची स्तुती होते ते देव, आनंदाने परिपूर्ण जीवन जगणारे ते देव, भाव जीवनाने ओतप्रोत असलेले ते देव, ध्येयशील असतात ते देव, विजिगुषी विचारधारा असणारे ते देव, ज्यांचे जीवन प्रकाशमान आहे ते देव, जीवनात बौद्धिक आनंद घेणारे ते देव. अशा अर्थानं आपण ऍक्च्युअली जर देव हा शब्द नीट अभ्यासला तर आपल्याला त्यातलं कळून चुकतं. आता आपण वळूया वर्णव्यवस्थेकडे. आता या वर्णव्यवस्थेला बरेच जण आजकाल चर्चा करताना नावं ठेवतात, परंतु आपण मूळ जेव्हा आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं, वर्णव्यवस्था ही कर्मानुसार गुरुनी ठरवलेली पद्धत आहे. त्याच्यामध्ये आईवडिलाचा कुठंच सहभाग राहत नसेल. बुद्धिशक्तीला, ज्याच्यामध्ये बुद्धिशक्ती जास्त असेल, तेज असेल, त्याला ब्राह्मण, शस्त्रशक्ती ज्याच्यामध्ये जास्त असेल त्याला क्षत्रिय, वित्तशक्ती आहे त्याला वैश्य, आणि श्रम आणि कलाशक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला शूद्र. शहामृगाचं शूद्र या ठिकाणी आहे, क्षत्रियाचं क्ष नाही. क्षत्रियाचं क्ष म्हणजे हलका होता, हे शहामृगाचं श आहे. म्हणजे समाजाची सेवा करणारा वर्ग आणि कलाशक्ती असं मिळून जे चौथा वर्ण आपला तयार झालेला आहे. जन्मावर आधारित जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ही काळाच्या ओघात आलेली विकृती आहे. तो सनातन संस्कृतीचा गुणधर्म कदापिही नाही. त्याला सनातन संस्कृतीत कुठेच स्थान नाही. समाजाला 4ही वर्गाची गरज जगाच्या अंतापर्यंत लागते. आपल्याला चपराशी लागतो, आपल्याला सफाई कामगार लागतो, आपल्याला कारकून लागतो, आपल्याला प्लंबर लागतो, आपल्याला सुतार लागतो, आपल्याला वकील लागतो, डॉक्टर लागतो, शिक्षक लागतो, इंजिनियर लागतो. या सगळ्यांची 4ही वर्गाची गरज समाजाला अंतिमपर्यंत आहे, अंतिमपर्यंत. त्याच्याशिवाय समाज चालू शकत नाही. म्हणून त्याचं वर्गीकरण त्यावेळेस त्या प्रकारे झालं. आज आपण क्लास 1 to क्लास 4 करतोच परीक्षा घेऊन. परीक्षा घेऊन आपण क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ऑफिसर, क्लास 4 चपराशी आपण निर्माण करतोच. ती काळानुसार पद्धत बदलू शकते, त्याच्यामध्ये कोणाला काही वाद नाही. म्हणून वर्णव्यवस्थेला नावं ठेवू नका. ती त्या काळी जी त्यांना जी योग्य वाटली ती त्यांनी पाळली. म्हणून म्हटलं की आपली संस्कृती काळाप्रमाणे बदलत जाऊन बदल स्वीकार करत समोर जाणारी संस्कृती आहे. हे मोठे पण बघा जगामध्ये इथंच कोणत्याही संस्कृतीमध्ये नाही.
आता आपण इकडे देशाची ओळख काय असते त्याच्याकडे वळूया. कोणत्याही देशाची ओळख त्याच्या संस्कृतीवरून असते. आता जपानची संस्कृती जपानीज आहे, चीनची संस्कृती ड्रॅगन आहे, भारताची संस्कृती सनातन संस्कृती आहे. इतकं सोपं आहे. प्रभू रामाची ही माती आहे, ब्रह्मा विष्णू यांची संस्कृती आहे. या 3 अवस्था आहेत. वेगळे नाव असलं तर काय झालं. नाकी ती येशूची आहे आमची परंपरा, नाती पैगंबराची आहे. ते बोलायला सुद्धा आम्हाला आज लाज वाटते किंवा भीती वाटते. का? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्या समोर 2 मुसलमान बसले, आम्हाला हे बोलायला नको वाटतं की ही आमच्या देशाची संस्कृती ही ना येशूची आहे ना पैगंबराची आहे. ही सनातन संस्कृती आहे, ती प्रभू रामाची आहे, ब्रह्मा विष्णू यांची आहे. हे स्पष्टपणे बोलायला आपण जर शिकलो नाही तर आपल्याला धोका अटळ आहे. म्हणून ही देशाची संस्कृती आपण आपलं लक्षात घेऊया. त्यानंतर आता आपण पाहतो की आजकाल वंदे मातरम जे एका काळामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये उठावरचं गीत आणि शब्द होता, आज त्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला जातो. का? कोणी विचारायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही, आणि त्याचा अभ्यास पण कोणी करत. तर आमचे मुसलमान भाऊ म्हणतात, आमच्या कोरोनामध्ये सांगितले की अल्लाह के शिवाय किसी और के सामने झुकने का हमको अधिकार नहीं है. एकदम सत्य आहे ते वाक्य, पण त्या वाक्याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढता. झुकणे म्हणजे काय? झुकणे हे अनेक प्रकारचं असू शकतं. आपण आई वडिलांसमोर झुकतो, आपण गुरु समोर झुकतो, आपण देशासमोर झुकतो, आणि शेवटी आहे ते ईश्वरासमोर. जेव्हा आपण आई वडिलांसमोर झुकतो ते रिस्पेक्ट आहे, वंदन आहे, आदर आहे. पण जेव्हा देशासमोर झुकतो ते प्रेमानं आत्मीयतेच आहे. आणि देवासमोर झुकतो त्याला शरणम म्हणतात. म्हणजे मन, बुद्धी व अहम याचे तिन्हीचा समर्पण आपण जेव्हा देवाच्या चरणी वाहतो त्याला चरणम म्हणतात. आणि ते फक्त भगवंताला करायचंय, हे पण आपल्या शास्त्रात तेच सांगितलेलं आहे. शरण तुला देवासमोर यायचं आहे, आई वडिलांसमोर शरण जायचं नाहीये, गुरु समोर शरण जायचं नाहीये. त्यांना वंदन करायचं, त्यांचा रिस्पेक्ट करायचा, त्यांचा आदर करायचा. शरण फक्त भगवंताच्या चरणी जायचं, आणि हेच त्यांच्या ह्याच्यात आहे. मला या ठिकाणी तुम्हाला उदाहरण द्यावंच वाटतं. कर्नाटकाचे एक प्रोफेसर होते, दुर्दैवाने तो माझ्याकडे तो व्हिडिओ मिळत नाही मला. ते प्रोफेसर होते आणि संस्कृतमध्ये डबल PhD होते. त्यांचा एकदा टीव्हीवर इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की शरणम जे आहे ते गीतेमध्ये जे सांगितले तेच आमच्या कोरोनात, ते वेगळं काही नाही. म्हणजे देशासमोर झुकणं हे शरणम नाहीये, त्याला कुठेच विरोध नाहीये कोरोनामध्ये, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. म्हणून गीतेमध्ये जो श्लोक आहे, त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती तानम प्राप्यसे शाश्वत. म्हणजे भगवंतांनी म्हटलेलं आहे की सर्व कर्माच्या आश्रयाचा त्याग करून तू अनन्य भावाने जर मला शरण आलास तो आपोआप मोक्षपदी प्राप्त होणार आहे. म्हणून वंदे मातरमला विरोध करणं हे अतिशय चुकीचं, हे कुठेतरी प्रखरपणे सांगण्याची वेळ आलेली आहे. प्रखर हिंदुत्वात, प्रखर सनातनी, मी प्रखर हिंदुत्व असं म्हटलं, मी प्रखर सनातनी आहे असं म्हटलं, माझे जवळचे मित्र सुद्धा मला म्हणतात तू मुसलमानाचा द्वेष करतो का? मला हसू येतं. मी प्रखर हिंदुत्ववादी आहे, मी प्रखर सनातनी आहे, याचा अर्थ मुसलमान किंवा ख्रिश्चन विरोधी आहे असा होत नाही. हा अपप्रचार आहे, हा अपप्रचार आहे. प्रखर हिंदुत्वाद म्हणजे काय? सनातन संस्कृतीचं जतन करणं, त्याचं पुनरुत्थान करणं, कोणाचा द्वेष नाही. म्हणून या देशामध्ये इतर जे कोणी लोक राहतात सनातन संस्कृतीच्या व्यतिरिक्त, त्यांनी इथल्या संस्कृतीचा आदर करून जर राहिले तर त्यांचं इथं स्वागतच आहे. त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. परंतु आमच्या संस्कृतीचा अनादर करून इथे कोणालाच राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मला असं वाटतं प्रखर हिंदुत्वात हे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकता आहे, हे कुठंतरी बुद्धिजीवनी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आज आपण या आपल्या चुकीच्या विचारापोटी भारत में तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, अब्दुल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है, हे घोषणा JNU मधून दिल्या गेल्या. आपण त्याच्यावर काही रिएक्शन भारतामधून जशी पाहिजे तशी नव्हती.
का? हा देशद्रोह आहे. हे घोषणा देणं म्हणजे सुद्धा देशद्रोह आहे. याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जे कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यांचे समर्थन करत असतील तर त्यांना सुद्धा देशद्रोही समजला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं देशद्रोहाची व्याख्या आता नव्याने करण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करत आहोत यासाठी की आपल्याला आता समोर मी जसं म्हटलं तर धोका काय आहे समजून घ्यायचा असेल तर आपली संस्कृती आपले विचार आपण अगोदर समजून घेतले पाहिजे. आता या ठिकाणी राष्ट्रीय मुसलमान आणि राष्ट्रीय ख्रिश्चन याची व्याख्या करण्याची वेळ आली असं मला वाटतं. कारण आजचा मुसलमान म्हणतो की मी कुराणाशिवाय मला काही जे कुराणात सांगितले ते बाधा आहे, बस मी त्याप्रमाणे राहणार. देश गेला खड्ड्यात, संविधान गेला खड्ड्यात, असं नाही जमणार. म्हणून कोणत्या मुसलमानाला राष्ट्रीय म्हणायचं, कोणत्या ख्रिश्चनाला राष्ट्रीय म्हणायचं, आणि त्याच राष्ट्रीय मुसलमानाला त्याच राष्ट्रीय ख्रिश्चनाला इथे राहण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही. हे 100% छाती ठोकपणे जगासमोर आपल्याला सांगितलं पाहिजे. ते राष्ट्रीय मुसलमान म्हणजे कोण? धर्मापेक्षा देश मोठा, हे सत्य त्यांनी स्वीकारायला पाहिजे. वेद व गीता हे आमच्या देशाचे विचार ग्रंथ आहेत, हे त्यांनी स्वीकारायला पाहिजे. भारत ही आमची माते आहे, तिला वंदन केलेच पाहिजे. गाय ही आमची माता आहे, याचा स्वीकार केलाच पाहिजे. संविधानाचा स्वीकार केलाच पाहिजे. शरिया कायदा चालणार नाही, एक देश दोन कायदे चालणार नाही. हे जेव्हा आम्ही बोलायला लागू स्पष्टपणे तेव्हा कुठंतरी आपली जागृती येईल. आज इथं मला सांगायचं वाटतं की हे जे मुसलमान इतकं भाऊ करतात त्यांना स्वतःच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा भारतातून गेलेले जे मुसलमान आहेत त्यांना अजूनही सेकंड ग्रेड नागरिकाची वागणूक मिळते. आणि आपल्या भारतामध्ये हा मुसलमान सगळ्यात जास्त आत्मसन्मानाने राहतो. जगामध्ये सगळ्यात जास्त आत्मसन्मानाने मुसलमान जर कुठं राहत असेल तर तो भारतात राहतो. इतके आपण सहिष्णू आहोत, तरी परंतु आज कोणी येतं आपल्या थोवाडीत मारून जातं. त्यामुळं खूप वाईट वाटतं की आज आपले दिवस आपण आपल्या हाताने वाईट करून घेतलेले आहेत. आणि इथे जे कोणी मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, मला त्यांना सांगावंच वाटतं तुमचे पूर्वज हिंदूच होते, म्हणून आम्हाला तुम्हाला बळजबरीने इथं आणायचं नाहीये. आज जर आपण मुसलमान समाजाच्या आमच्या आया बहिणी महिला जर पाहिल्या तर ते जोडवे घालतात, मंगळसूत्र घालतात, हिरव्या बांगड्या घालतात. जगामधल्या कोणत्या मुसलमान देशातली महिला असं वस्त्र परिधान करते? कोणीच नाही. म्हणजे हे काही काळापूर्वी हिंदूच होते. ठीक आहे, आता तुम्ही उपासना पद्धती बदलली तुमची, तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारलाय, काही हरकत नाही. परंतु तुम्हाला राष्ट्रधर्म पाळावाच लागेल. म्हणून राष्ट्रीय मुसलमान राष्ट्रीय ख्रिश्चन याची व्याख्या करून ह्याच विचाराचे लोक इथे राहू शकतात. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी कुठेही जाऊ शकतात जगामध्ये, त्यांना या भारत देशात राहण्याचा अधिकार नाही. हे स्पष्टपणे बोलण्याची वेळ आलेली आहे. आता जसं म्हटलं मी, आजचा जो कार्यक्रम आहे, आता जो मुद्दा आहे, हा त्याचा आत्मा आहे असं मला वाटतं. फाळणी नंतरचे लोकसंख्येचे वास्तव, तर थोडंसं मी वेळ घेणार आहे तुमच्याशी संवाद साधताना, कारण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर जसं म्हटलं हा आत्मा आहे. फाळणीचा जर आपण विचार केला तर मूळ गोष्ट आपल्या अशा लक्षात येईल. फाळणी कोणी मुसलमानाने मागितली. कशाच्या नावावर मागितली? धर्माच्या नावावर. आम्ही ती दिली. आमच्या मातृभूमीचे 2 तुकडे केले आणि 2 भाग त्यांना आम्ही दिले. त्यानंतर नैसर्गिकरित्या काय व्हायला पाहिजे होतं? सर्व मुसलमान या देशातून बाहेर जायला पाहिजे होते, सर्व हिंदू या देशात परत यायला पाहिजे होते. जसं मागे ग्रीसमध्ये हे झालेलं होतं, याचं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं होतं. परंतु दुर्दैवानं आपल्या भारतात तसं घडलं नाही. मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही, पण त्यानंतर जे काय झालं ते मला तुम्हाला नक्कीच बोलावायचं आहे. फाळणीच्या नंतर भारतामध्ये 7.5% मुसलमान शिल्लक होते आणि त्यावेळे पाकिस्तानमध्ये 12.5% हिंदू शिल्लक होते. आणि बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला तिथे 27% हिंदू शिल्लक होते. आणि आज काय झालं ते पहा, नीट ऐका. पाकिस्तानातील 12.5% हिंदू 1.5% झाले. बांगलादेशातील 27% हिंदू 7% झाले.
म्हणजे जवळपास नष्ट पावायला आले दोन्हीकडून हिंदू समाज. आणि भारतात काय झालं, आणि आम्ही अनभिज्ञ आहोत, त्याचा विचारच करायला तयार नाही. अति भयंकर गोष्ट झालेली आहे. 7.5% मुसलमान 24% झालेले आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं 4 कोटीचे 3 कोटीचे 40 कोटी झालेले आहेत. 13 पट वाढ आहे, 13 पट. अतिशय भयंकर आहे. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट जी आपण परत लक्षात घेत नाही, स्वातंत्र्यानंतर आपला सनातनी धर्म 91 आपल्याच देशामध्ये 91% 76% आला. 15% आपण कमी झालो आपल्याच घरात. हे जर असंच चालू राहिलं तर मला वाटतं 20 ते 25 वर्षाच्या काळानंतर तुमचा धर्म, तुमचा देश, तुमची संस्कृती आणि तुमची येणारी पिढी कोणीही शिल्लक राहणार नाही. गजवाये हिंदचे कागद परवाच मोदी साहेबांनी पकडले होते मागच्या वर्षी. तर गजवाये हिंद व्हायला वेळ लागणार नाही. आणि एवढी भयानक लोकसंख्या हे अतिशय भयंकर, अवास्तव आणि चिंताजनक आणि घातक आहे असं मला वाटतं. ज्यांनी कोणी लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास केला असेल तर लोकसंख्या शास्त्र सांगते समाजामध्ये कोणत्याही एका समाजाची, पंथाची, धर्माची जर लोकसंख्या फक्त 2% वाढलं, फक्त 2% जर वाढली, त्याला लोकसंख्येचा विस्फोट मानण्यात यावा. इथं 2% तर सोडा, 13 पट वाढली. आणि आपण अनभिज्ञ. ना याच्यावर 70 वर्ष काँग्रेसनं बोललं, ना विरोधपक्ष बीजेपीनं बोललं, ना समाजवादीनं बोललं, ना ममतानं बोललं, ना अखिलेशनं बोललं. कोणीच बोललं नाही. भारतामध्ये कोणीच बोललं नाही. आपणही बोललो नाही. सनातन धर्म, आपल्या धर्माचे जे कोणी धर्माच्या याच्यावर बसलेले आचार्य असतील त्यांनी या विषयावर काही बोललं नाही. आज आता धोका गळ्याशी आलाय फास. म्हणून म्हणतोय की वेळ फार कमी आहे. त्यासाठी आता कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे. आणि ही जी अवास्तव लोकसंख्या वाढली, मी सरळ म्हणतो अवास्तव, अतिभयंकर, घातक अशी मुसलमानांची लोकसंख्या आपल्या देशात वाढली आहे. हे स्पष्टपणे समाजावर वारंवार बोलायला शिका. तुमच्या गल्लीमधल्या नगरसेवकाला बोला, तुमच्या आमदाराला बोला, तुमच्या मित्रांना बोला, जिथं कुठं बोलता येईल तिथं बोला. याची जागृती निर्माण करा. कारण ह्याच संख्येने जर ते वाढत गेले, तुम्ही कमी झालात तर तुम्ही शिल्लक राहणार नाही. तुमचा देश शिल्लक राहणार नाही, तुमची संस्कृती शिल्लक राहणार नाही. तुमचा येणारा नातू आगीच्या खाईत लोटून तुम्ही जाणार आहात. म्हणून कुठंतरी हा चिंताजनक विषय आपण डोळ्यासमोर आणला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून इथं मी फार स्पष्टपणे आजपर्यंत जे कोणी बोललं नाही ते बोलणार आहे. मुसलमानासाठी आता 1 मुलाचा कायदा काही काळासाठी करावा लागेल. कारण त्याशिवाय हे वास्तव बदलणार नाही. फाळणी नंतरचे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे 7.5%, तेच नैसर्गिक आहे, तेच वास्तव आहे आणि तेच आम्हाला मान्य आहे. हे बोलायला शिका. त्याच्यावर इतक्या पटीने वाढण्याचा अधिकार नाही. नैतिक अधिकार कोणालाच नाही, आम्हालाही नाही. हिंदू जर म्हटले आम्ही 100 पट वाढतो चालेल का त्यांना? नाही चालणार. ते दुसऱ्या दिवशी तुमच्या अंगावर येऊन पडतील आणि आम्ही चूप आहोत. त्याचे परिणाम लक्षात घ्या. म्हणून मुलांना जो आहे 1 मुलाचा काही काळासाठी कायदा करायलाच पाहिजे. यासाठी जी काही लढाई आहे, समाजाची आंदोलन आहेत, ते आम्ही करू. गरज पडली तर न्यायालयीन लढाई लढू. आणि बहुपत्नीत्व बंद झालं पाहिजे. आम्हाला 1 बायको, त्यांना 4 बायका. आम्हाला 2 मुलं, त्यांना 6 मुलं, 4 मुलं, 8 मुलं एका बाईला. म्हणजे एका माणसाला 16, 17, 18 किती, त्याची काही गणतीच नाही. आम्ही आता उलट, आमचं दुर्दैव असं आहे, आमच्या आजोबाला होते 5-6, त्याच्यानंतर आमच्या वडिलाला होते 3, आम्हाला होते 2, आता झालं 1 आणि काही आले 0. म्हणजे भयंकर, विचित्र आणि भयानक परिस्थिती या समाजाची आहे, देशाची आहे, आपल्या धर्माची आहे. म्हणून हा अन्याय आम्ही कुठपर्यंत सहन करणार? बघा, मागच्या 5 वर्षात अजून एक तुम्हाला सांगतो, जेवढ्या मोठ्या दंगली झाल्या, मग ती दिल्लीची असेल, हिमाचल प्रदेशची असेल, उत्तर प्रदेशची असेल, ह्या दंगली सुनियोजित होत्या. तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीमध्ये तुमच्यापैकी, प्रत्येक घरावर दगडांच्या विटाचे असे पोते होते, रस्त्यावर ठेवलेले असे ढीग होते, फुटलेल्या काचेच्या बाटल्या होत्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घराच्या छतावर. एवढंच नाही तर पेट्रोल बॉम्ब होते.
आणि ते पेट्रोल बॉम्ब त्यांच्या महिला आणि 8-10 वर्षाची मुलं वरून खाली फेकत होते आपल्या हिंदूंवर. मी अजून पेट्रोल बॉम्ब पाहिला नाही. तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलं मला शंका आहे. पेट्रोल बॉम्ब काय आहे असतो आपल्याला माहिती नाही, पण त्यांचे मुलं गच्चीवरून टाकतायत खाली, त्यांच्या महिला टाकतायत आपल्या अंगावर. हिंदूला जाळून मारण्यात येतं, नागवं करून मारण्यात येतं. प्रत्येक वेळेस हिंदूच्या घराघराचं नुकसान जाळून टाकण्यात येतं, हिंदूची दुकानं जाळण्यात येतात. बांगलादेशात काय झालं, पश्चिम बंगालमध्ये काय चालू आहे, 15 वर्षापासून केरळमध्ये काय चालू आहे, कुठेतरी विचार करा मित्रांनो, विचार करा. अतिशय अतिशय भयंकर असं मला तरी वाटतं. आज तुम्ही अखंड भारतातून काय काय गमावला. अफगाणिस्तान गेला तुमचा, जो गांधार प्रदेश होता. पाकिस्तान गेला, ब्रह्मदेश गेला, नेपाळ गेला, तिबेट गेला, खाली गेला तर मॉरिशस गेलं. इतका भूभाग आम्ही ऑलरेडी गमावून बसलो. केरळ अर्ध गेलेलं आहे, 50%च्या वर लोकसंख्या मुसलमानाची झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बाईने तेच हाल केलेले आहेत. पूर्वोत्तर राज्यामध्ये ऑलरेडी तुम्ही मायनॉरिटी आहात. पूर्वोत्तर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 काश्मीर आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 काश्मीर निर्माण ऑलरेडी झालेले आहेत, आज आहेत, स्थित आहेत. प्रत्येक जिल्ह्यात म्हणतोय, भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात. ती तुमची लोकसंख्या आणि तुमचा भूभाग किती गेलाय तुम्ही अभ्यासच करत नाही, लक्षच देत नाही त्याच्याकडे. हे अतिशय विचार करण्याची बाब आहे. अशा सगळ्या गोष्टी म्हणून मी म्हटलं याचा थोडा वेळ घेतला. तर या ठिकाणी हे वास्तव फाळणीच्या नंतरच्या लोकसंख्येचं आपण लक्षात घ्यावं. याच्या विरुद्ध आवाज उठणं ही काळाची गरज आहे. नसेल तर माझ्या वयाचे जे आहे ते इथं बसलेले आहेत. आता आमचा तर परतीचा काळ सुरुवात आहे, आम्ही आनंदाने जाणार, आम्हाला काही त्रास होणार नाही. आता 70 वर्षाच्या वर आहोत, 8-10 वर्षे काय जे शिल्लक आहे ते आनंदाने घालू आम्ही. पण ही जी कळकळ आहे ती समोरचं चित्र बघून आहे, की समोर आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या संस्कृतीचं भवितव्य, आपल्या धर्माचं भवितव्य, येणाऱ्या पिढीचं भवितव्य कुठंतरी चिंताजनक आहे असं वाटतं. म्हणून ही कळकळ आमची आहे. अखंड भारत, जसं म्हटलं आता आपण हे भारत हे सनातन राष्ट्र झालेच आहे, पाहिजे असं आपल्याला वाटतं. तसं अखंड भारताचं सुद्धा स्वप्न आपण जिवंत ठेवणं आवश्यक आहे. काळ बदलत असतो, समीकरणे बदलत असतात, त्याप्रमाणे अखंड भारत सुद्धा पुन्हा एकदा साकार होणं शक्य आहे. म्हणून कमीत कमी आपण आपल्या उराशी ही भावना नक्की बाळगावी की अखंड भारत आम्ही करणारच. आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो, समारोपाकडे. समारोप मी काही संदेश देऊन मी करू इच्छितो. आपल्या पुराणामध्ये देव आणि असुर लढाया आपण प्रत्येकाने ऐकलेल्या आहे. आणि त्या ठिकाणी असाही उल्लेख बऱ्याचदा आपण ऐकलेला आहे की अनेक वेळेस असुरांनी देवावर विजय मिळवला आहे. आपल्याला म्हणजे मला तरी प्रश्न पडायचा, असं कसं काय, असुर असून देवावर त्यांनी विजय काय मिळवलं, कसं काय मिळवलं, प्रश्न यायचा माझ्या मनात. आज त्याचा अर्थ कळतोय अभ्यास केल्यावर, की भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, सत्य जर निष्क्रिय असेल आणि असंघटित असेल, जे आज आपलं आहे, आज आपला हिंदू समाज सत्याच्या बाजूने आहे पण निष्क्रिय आहे. कोणीही 2 पावलं चालायला तयार नाही, संघटित नाही. मी माळी, मी कोळी, मी मराठा, मी ब्राह्मण, मी कोमटी, माती, धोंडे चालू. म्हणजे तुम्ही सत्याच्या बाजूने असून तुम्ही संघटित नाही आणि निष्क्रिय आहात. अशा वेळेस असत्य जर सक्रिय असेल आणि संघटित असेल ते सत्यावर विजय मिळवतं. म्हणजेच असुर देवावर विजय मिळवतात. म्हणजे आज मुसलमानाची बाजू विकृत आहे, विकृत विचारधारा आहे, असत्याची बाजू आहे, पण ते सक्रिय आहेत. अल्लाह अकबर बोलले की 50,000ची फौज जमा होते, तुमचे आमचे 5 माणसं जमा होत नाही. ते सक्रिय आहेत आणि संघटित आहेत. त्यांना विचारलं तू कोण आहेस, मुसलमान. आम्हाला विचारलं कोण आहेस, कोमटी आहे. तू कोण आहे, माळी आहे. तू कोण आहे, मी सुतार आहे. तू कोण आहे, मी सांबार आहे. हे बदला, संघटित व्हा, सक्रिय व्हा. जर तुम्हाला तुमचा धर्म देश वाटायचा आहे, हा संदेश मी नाही देत, भगवंतांनी दिलेला आहे. धर्म रक्षिते रक्षता हे शास्त्रवचन आहे. याचा अर्थ काय, तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणार आहे. आणि तुम्हाला धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर शास्त्रांना सांगितलेले 5 गोष्टीचं समर्पण आवश्यक आहे. थोडा वेळ, थोडं मन, थोडी बुद्धी, थोडी शक्ती, थोडं वित्त. 5 गोष्टी तुम्हाला समर्पण केल्याच पाहिजेत.
ग्रहस्थ आश्रम असताना वेळ, मन, बुद्धी आणि शक्ती आणि वित्त या पाचही गोष्टीचं फक्त 10% समर्पण करायचं आहे. कारण मी मागे सांगितलेलं आहे की संसार सुंदर करायचा आहे. संसारामध्ये अनेक जबाबदाऱ्या असतात, म्हणून या सगळ्याचं फक्त 10% समर्पण करायला आपल्या शास्त्राने सांगितलेलं. म्हणजे आपल्या शास्त्रानं फार बारीक विचार केलेला आहे. कोणतीही गोष्ट अशी सहज सांगितलेली नाही, त्याच्यावर सखोल चिंतन आहे. पण ते जेव्हा तुम्ही वानप्रस्थात जाता, म्हणजे 61 पार करून जाता, तुमच्या जिम्मेदाऱ्या संपलेल्या असतात. म्हणून वित्त फक्त 10% ठेवलेलं आहे. वेळ, मन, बुद्धी आणि शक्ती सरळ 80%, 10%चा 80% 8 पट वाढवलेली आहे. म्हणजे जवळपास तुम्ही आता वाहून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पैसे कमवायला, संसारासाठी, कुटुंबासाठी पैसे कमवायला नाही पाहिजे. पण पहा बरं, आपल्या समाजामध्ये मी सुद्धा एक वेळेस चोपडी करतो, म्हणजे मी पण चोर आहे. त्याला चोर म्हणले आपल्या संस्कृतीमध्ये. असते हा शब्द आहे. जर 61च्या नंतर जर तो पैसे कमवत असेल तर चोर आहे. आणि जो 10% देत नाही ग्रहस्थी, त्यालाही चोर म्हटलेला आहे. 100 रुपये कमवले, 10 रुपयावर तुझा हक्क नाही, ही समज आणि ही आचरणामध्ये यायला पाहिजे. नुसतं बोलून नाही चालणार. म्हणून हे धर्मरक्षिता रक्षताचं वचन आपण लक्षात घेऊया. तिसरी गोष्ट अजून एक मला संदेश द्यायचा आहे. दुर्दैवाने आज आपला सनातन संस्कृती, हिंदू समाज फुटबॉल सारखा आतून पोकळ झालेला आहे. म्हणजे कोणी येऊन लात मारतं, उडवत. कटू आहे पण सत्य आहे. कोणी येतं, तुमचा अपमान करतं, निघून जातं, आणि तुम्ही आतून पोकळा. फुटबॉल हलका असतो ना, मार लात मार, कोणी या लात मार. त्यात ठिकाणी लाकडाचा गोळा असेल, लोखंडी गोळा असेल, मारतो का मी? कारण माझ्यात पाहायला लागतं. मी विचार करतो याचा अर्थ काय. आतून पोकळ म्हणजे काय की धर्माचे विचार आज आपल्या फक्त तोंडावर आहेत, आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये आणि आचरणामध्ये ते नाही आहेत. जोपर्यंत तुम्ही धर्माचे विचार मनामध्ये आणि बुद्धीमध्ये रुजवणार नाही, आचरणात आणणार नाही, तोपर्यंत तुम्ही लात खात राहणार. फुटबॉलसाठी कोणी येणार, तुम्हाला लात मारणार. हे सत्य त्याच्यामध्ये संदेशामध्ये आहे. चौथा जो गीतेचा एक अजून एक संदेश आहे, जो आपण सहज त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की देवाचा हाक करू, देवाची प्रार्थना करू, काहीतरी चांगलं होईल. पण भगवंतांनी फार स्पष्ट सांगितलं, हो आपण नीट वाचत नाही. कर्म कर, हाक मार, मदत तयार आहे. कर्म केल्यावर हाक मारलास तर मदत मिळणार आहे. कर्म न करता दिवसभर देवा 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 केलं तर काही तो ऐकणार नाही. कर्माला महत्व आहे. कर्म केल्यावर हाक मारण्याला महत्व आहे, तेव्हा मी येतो मदतीला. म्हणून आज धर्मासाठी सुद्धा तुम्हाला जर काही भगवंताची मदत पाहिजे असेल, तर पहिले तुम्हाला सक्रिय व्हावं लागेल. पहिले तुम्हाला 2 पावलं टाकावं लागतील, मग भगवंताकडे जावं लागेल. हा जो संदेश आहे तो पण आपण विचार करावा. शेवटचा आता संदेश नाही, मी असं म्हणेल, तो एक गीतेचा प्रसाद रूपाने दिलेला एक गोड खाऊ आपल्यासाठी आहे. फक्त तुमच्या समोर मी उघड करू इच्छितो. भगवंताचा आवडता कोण, किंवा मी जर असं म्हटलं इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटतं की मी भगवंताचा आवडता व्हावा, असं त्याने हात करावं. मी काय म्हणालो, कोणाला वाटतं की त्याने भगवंताचा आवडता व्हायला पाहिजे. कोणाकोणाला वाटतं भगवंताचा आवडता व्हायला पाहिजे? जे सगळ्यांनाच वाटतं. मग वाटतं हे सत्य आहे, मग त्यासाठी करायला काय पाहिजे? फार सोपं सांगितलेलं आहे भगवंताने. 18व्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत. ए इमं परमं गुह्यं मदभक्तेषु अभिधास्यति भक्तिमयीं परां कृत्वा माम एव यस्यति असंशय न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृतां भविता न च मे तस्मात् अन्न प्रियतरो भवी. याचा अर्थ थोडक्यात असं सांगतो. भगवंतांनी काय सांगितलं, जो माझ्यावर प्रेम करून माझ्या शास्त्राचं अध्ययन करेल आणि माझ्या दुसऱ्या मुलाकडे ते शास्त्र पोहोचण्याचं जर काम केला, तर या पृथ्वी तलावर त्याच्यापेक्षा आवडता मला दुसरा कोणीही नाही, कदाचिही होणार नाही. इतकं सोपं सांगितलेलं आहे. फार काही पर्वत उचलायला नाही सांगितलेलं आहे भगवंतानं. भगवंताचं लाडका व्हायचं असेल आणि आवडतं व्हायचं असेल तर हे छोटंसं कर्म आपण करूया, आपल्या लक्षात. आणि शेवटचा अजून एक प्रसाद रूप मी सांगतो. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन चांगलं व्हावं, प्रसादमय व्हावं. पण ते कसं होईल? सत्यनारायणची पूजा आपण सगळेजण करतो की नाही? करतो. मग महाराज यायच्या अगोदर आपल्या घरामध्ये गडबड चालू असते. शिरा झाला का, शिरा झाला का, शिरा तयार झाला का.
बरोबर आहे. आणि महाराज आल्यानंतर पूजा करतात, ते म्हणतात ते किळानं ताट, मग एक घास देत भगवंतासमोर ते शिरातला ठेवतात. मग तुम्ही काय वाटा म्हणता? शिरा वाटा म्हणता का अजून काय म्हणता? प्रसाद वाटा म्हणता. म्हणजे शिऱ्याचा काय झाला? प्रसाद. एका क्षणात काय केलं? त्या गुरुजींनी फक्त त्यातला एक छोटासा भाग भगवंताला अर्पण केला. म्हणजे तेच आपल्या शास्त्राला सांगितलेलं आहे, जे 10% तुम्हाला अर्पण करायचं आहे ते जर तुम्ही अर्पण केलात, स्वतःसाठी वापरायचं नाही, दुसऱ्यासाठी वापरायचं आहे, समाजासाठी वापरायचं आहे, धर्मासाठी वापरायचं आहे, देशासाठी वापरायचं आहे, तसं जर केलं तर तुमचं जीवन हे प्रसादमय होईल, आनंदी होईल. हा संदेश घेऊन आपण जावं आणि कुठेतरी सक्रिय व्हावं अशी मनामध्ये मी भावना सगळ्यांना सांगतो. देशासाठी आपण सक्रिय व्हावं एवढे गुण सांगतो. त्यांना धन्यवाद. जय श्रीराम.